Hello and welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vidya Mandir IIT and Medical Academy, Islampur, Maharashtra. In this part, we will talk about what are the living things. What is living? Under the first chapter, the living world. So let us start with what is living. What is living? We know that there are variety of animals, plants and microorganisms are existed on earth, and they are said to be the living things. But actually, how we can define the living organisms, how we can define the living, how we can define the life? So the living beings, the life is nothing but the unique and complex organization of the molecules which express itself through the chemical reactions that lead to growth, development, responsiveness, adaptations and reproduction. What is the life? What is living being? Life is nothing but the unique and complex organization of the molecules that express itself through the chemical reactions which leads to the growth, development, adaptations, reproduction and the responsiveness. So let us write the definition of life. What is life? Life is a unique and complex organization of various molecules which express by chemical reactions that lead to growth, development, responsiveness, adaptations and reproduction. This is the definition of the living. This is the definition of a life. ही लाईफची डेफिनेशन आहे, हे लिव्हिंग बिंग्सची डेफिनेशन आहे. ज्यांना आपण सजीव म्हणू, जे जिवंत आहेत, जे सजीव आहेत, ज्यांच्यामध्ये लाईफ आहे, अशा लाईफ किंवा लिव्हिंग बिंग्स याची ही डेफिनेशन आहे. काय डेफिनेशन घेतले आपण? लाईफ इज अ युनिक अँड कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन ऑफ द मॉलिक्युल्स which expressed by the chemical reactions that lead to the growth, development, responsiveness, adaptations and reproduction. असे डेफिनेशन घेतले. आता नेमकं याचं मिनिंग काय आहे? लाईफ इज युनिक, एकमेव. लाईफ ही एक एकमेव अशी गोष्ट आहे, अशी थिंग आहे, एकमेव, युनिक, विच शोज कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजेच लाईफ मध्ये मॉलिक्युल्सचं ऑर्गनायझेशन आहे. मॉलिक्युल्सचं ऑर्गनायझेशन, ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन, एकत्रीकरण, मिक्सचर. आता फक्त मिक्सचर म्हणजे आपल्याला ऑर्गनायझेशन म्हणता येणार नाही. तर दिस इज द मिक्सचर ऑफ द कन्स्टिट्युएंट्स मॉलिक्युल्स. हे मॉलिक्युल्सचं असं मिक्सचर की ज्यांच्यामध्ये कम्युनिकेशन आहे. हे सगळे मॉलिक्युल्स एकमेकांमध्ये कम्युनिकेट होतात आणि ते एकमेकांचं फंक्शन्स रेग्युलेट करतात, तेव्हा त्याला म्हणायचं ऑर्गनायझेशन. एखादी संस्था असते तेव्हा त्या संस्थेमधले सगळे घटक हे एकमेकांना बांधले गेलेले असतात, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन असतं, त्यांच्यामध्ये एक रेग्युलेशन असतं. लक्षात येतं?
आणि अशा इंटर कम्युनिकेटिंग, इंटर रिलेटिंग कॉन्स्टिट्युएंट्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला म्हणायचं ऑर्गनायझेशन. मग लाईफ मध्ये ऑर्गनायझेशन कशाचं आहे? लाईफ कन्सिस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन ऑफ मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्सचं ऑर्गनायझेशन आहे. कोणते मॉलिक्युल्स असतात? लिव्हिंग बिंग्स आपण जर घेतले तर या लिव्हिंग बिंग्स मध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये जे मॉलिक्युल्स आहेत, दिस मॉलिक्युल्स आर नथिंग बट कार्बोहायड्रेट्स. आपण आपल्या बॉडीचं जर अनालिसिस केलं तर आपल्या बॉडीमध्ये काय सापडतात? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स or fats, lipids or fats, then enzymes, nucleic acids, vitamins, minerals आणि वॉटर. कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम घ्या, एनिमल, प्लांट किंवा मायक्रोब्स किंवा ह्युमन बिंग्स, आपण स्वतः, तर आपल्या बॉडीचं जर अनालिसिस केलं तर आपल्या बॉडीमध्ये हे मॉलिक्युल्स सापडतात. कोणते? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, एन्झाइम्स, न्यूक्लिक ऍसिड्स, विटामिन्स, मिनरल्स आणि वॉटर. कार्बोहायड्रेट्स मराठीमध्ये त्यांना कर्बोदके असं आपण म्हणतो. प्रोटीन्स म्हणजे प्रथिने, लिपिड्स किंवा फॅट्स मेद पदार्थ किंवा स्निग्ध पदार्थ, एन्झाइम्स विकरे. एन्झाइम्स आर बायोकॅटलिस्ट. बायोकेमिकल रिएक्शन स्पीडअप करण्यासाठी एन्झाइम्सचा यूज केला जातो. न्यूक्लिक ऍसिड्स केंद्रक आम्ले. न्यूक्लिक ऍसिड्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस विच आर इन द फॉर्म ऑफ डीएनए अँड आरएनए. डीएनए आरएनएच्या स्वरूपात असतात. विटामिन्स जीवनसत्वे, मिनरल्स खनिज पदार्थ किंवा क्षार आणि वॉटर. हे जे मॉलिक्युल्स आहेत ह्या अशा सगळ्या मॉलिक्युल्सचं ऑर्गनायझेशन, एकत्रीकरण की जे युनिक आहे आणि इट एक्सप्रेस इटसेल्फ थ्रू द केमिकल रिएक्शन्स. हे सगळे मॉलिक्युल्स जेव्हा एकत्र येतात, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, लिपिड्स, विटामिन्स, मिनरल्स, वॉटर, एन्झाइम्स, न्यूक्लिक ऍसिड्स, हे सगळे मॉलिक्युल्स जेव्हा एकत्र येतात आणि ते एकमेकांमध्ये वेगवेगळ्या केमिकल रिएक्शन्स घडवून आणतात. दे एक्सप्रेस थ्रू केमिकल रिएक्शन्स. ते स्वतःला एक्सप्रेस करताना केमिकल रिएक्शन्स मधून एक्सप्रेस करतात की ज्यामुळे त्याची ग्रोथ होते, वाढ होते, डेव्हलपमेंट होते म्हणजे विकास होतो. दॅट रिस्पॉन्ड टू द व्हेरियस स्टिम्युलाय, रिस्पॉन्सिव्हनेस, प्रतिसाद देण्याची क्षमता असते त्याच्यामध्ये. ते एका विशिष्ट एन्व्हायरमेंट मध्ये स्वतःला अडॅप्ट करतं, समायोजित करतं. म्हणजे इट हॅज ॲबिलिटी टू सर्व्हाइव्ह अंडर अनफेवरेबल कंडिशन्स. प्रतिकूल परिस्थितीमध्ये किंवा गिव्हन कंडिशन मध्ये सर्व्हाइव्ह होण्याची ॲबिलिटी त्याच्यामध्ये असते. अडॅप्टेशन्स, समायोजन और ॲबिलिटी टू सर्व्हाइव्ह अंडर द चेंजिंग एन्व्हायरमेंट और गिव्हन एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. जी पण काही परिस्थिती सभोवतालची आहे अशा सभोवतालच्या परिस्थितीमध्ये स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकून राहण्याची क्षमता, त्याला म्हणतात अडॅप्टेशन्स. आणि रिप्रोडक्शन की जे स्वतः प्रोड्यूस होतं. म्हणजे एका लिव्हिंग बिंग्स पासून दोन लिव्हिंग थिंग्स अराइज होतात बाय रिप्रोडक्शन. प्रजनन, पुनरुत्पादन या प्रोसेसने तयार होतं. मग असं युनिट, असं कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन की जे मॉलिक्युल्सचं बनलंय, त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन्स होतात, त्याद्वारे ते स्वतःला एक्सप्रेस करतं आणि ज्यामुळं त्या ऑर्गनायझेशनची ग्रोथ होते, डेव्हलपमेंट होते, ते रिस्पॉन्ड करतं, त्याच्यामध्ये अडॅप्टेशन्स असतात आणि रिप्रोडक्शन होतं. असं हे ऑर्गनायझेशन म्हणजे काय? लाईफ. थोडीशी कॉम्प्लिकेटेड डेफिनेशन आहे पण ही डेफिनेशन आयडियल डेफिनेशन आहे लाईफची. तुम्ही जर बऱ्याच ठिकाणी बघितलात तर बऱ्याचशा व्हिडिओज मध्ये, बऱ्याचशा लेक्चर्स मध्ये असं सांगितलं जातं लाईफ हॅज नो डेफिनेशन. बऱ्याच ठिकाणी असं म्हटलंय लाईफ हॅज नो डेफिनेशन. लाईफ इज द कॅरेक्टरिस्टिक बट इट हॅज नो डेफिनेशन असं म्हणतात. बट दिस इज द आयडियल डेफिनेशन ऑफ लाईफ अँड ओनली फाउंड इन सर्टन रेअर रेफरन्सेस. काही ठराविक रेअर रेफरन्सेस मध्ये, विशिष्ट बुक्स मध्येच ही डेफिनेशन आपल्याला मिळते. लाईफची डेफिनेशन काय? लाईफची डेफिनेशन दिली पुन्हा एकदा बघा. लाईफ इज ए युनिक complex organization. Life is unique complex organization of molecules which are expressed by chemical reactions that lead to growth, development,
responsiveness, adaptations, and the reproduction. Okay, so the things, the objects which shows growth, development, response, adaptation, and reproduction are called as living things. The things are the objects which shows growth, development, रिस्पॉन्सिव्हनेस, अडॅप्टेशन्स अँड रिप्रोडक्शन. ज्या गोष्टीमध्ये, ज्या थिंग्स मध्ये, ज्या पदार्थामध्ये, ज्या ऑब्जेक्ट मध्ये ग्रोथ होते, त्याची डेव्हलपमेंट होते, रिस्पॉन्स मिळतो, अडॅप्टेशन्स मिळतात आणि ते स्वतः रिप्रोड्यूस होतं, अशा ऑब्जेक्टला लाईफ किंवा लिव्हिंग थिंग्स असं म्हणतात. ओके, अशी डेफिनेशन आहे. मला वाटते ही डेफिनेशन तुम्हाला समजली असावी, लक्षात आली असावी. लाईफ, it shows the different properties or the characteristics that we are going to study here. Life has the definite properties. Life च्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्याचे काही कॅरेक्टर्स आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लाईफ or properties of the life. Which are the characteristics of life? 10 different characteristics आहेत, 10 characteristics आहेत. ह्या 10 characteristics कशा लक्षात ठेवायच्या? एक वर्ड आहे ग्राम स्क्वेअर असेट्स. दोन वर्ड्स इथं मी वापरले, ग्राम स्क्वेअर असेट्स. यावरून तुम्हाला ह्या 10 प्रॉपर्टीज लाईफच्या, कॅरेक्टरिस्टिक्स लाईफच्या लक्षात ठेवता येतील. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ आर द प्रॉपर्टीज ऑफ लाईफ? ग्राम स्क्वेअर आणि असेट्स हे वर्ड्स घेतलेत. ह्याला तसं फारसं काही मिनिंग नाही, हे कुठल्या बुक मध्ये नाही, हे आपण स्वतः बनवलेलं आहे मेमोराइज करण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी. ग्राम स्क्वेअर असेट्स हे मराठी वर्ड असेट्स. ग्राम स्क्वेअर याच्यामध्ये GRAM हे लेटर्स आहेत, असेट्स मध्ये ASECH हे लेटर्स आहेत. ह्या प्रत्येक एका लेटरवरून एक प्रॉपर्टी होते. आणि स्क्वेअर जो आहे इथं दोन नियम आहेत, दोन नियम आहेत. कसे आहेत आपण बघूयात. G फॉर ग्रोथ. G फॉर ग्रोथ. ग्रोथ इज इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग बीइंग्स. सेकंड, रिप्रोडक्शन. ग्रोथ, रिप्रोडक्शन, GRA. थर्ड, ability to sense environment. Ability to sense environment. Next one, fourth, growth, reproduction, ability to sense environment. M स्क्वेअर आहे, दोन प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट, माउंट ए सुटेबल रिस्पॉन्स. माउंट ए सुटेबल रिस्पॉन्स. नेक्स्ट वन, सेकंड नियम आहे मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम. ग्राम स्क्वेअर झालं, ग्रोथ, रिप्रोडक्शन, ऍबिलिटी टू सेन्स एन्व्हायरमेंट, माउंट ए सुटेबल रिस्पॉन्स आणि मेटाबॉलिझम. ग्राम स्क्वेअर कंप्लीट झाला. ASECH यामध्ये 5 प्रॉपर्टीज आहेत. ए, ability to self-replicate. Ability to self-replicate. Yes. Ability to sense environment. Ability to self-organize. Ability self-organize. Sorry. Ability to self-replicate करेक्ट आहे ते. Ability to self-replicate. इथं आहे self-organize. Self-organize or self-organization. E for emergence. 8. Emergence. Next one, C, that is the cellular organization. Cellular organization. And the last,
10th प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग बीइंग्स. एच, इथं थोडस मराठी वर्ड आपण युज करणार आहोत. एच आपण हालचाल एच असं घेतो, कारण हे असच थोडस असंच मराठीमध्ये आपण असंच म्हणतो ना, ASECH. हे मिनिंगफुल होण्यासाठी मी एच लिहिलंय. इथे ऍक्च्युअली यम घ्यायला पाहिजे, परंतु यम जर घेतलं तर त्याला मिनिंग काय राहत नाही आणि ते लक्षात राहणार नाही आपल्या, म्हणून थोडं मिनिंगफुल होण्यासाठी एच घेतलंय. एच हालचाल, मुव्हमेंट. 10th प्रॉपर्टी मुव्हमेंट अशी आहे. मुव्हमेंट. ओके. These are the unique characteristics of living beings, living organisms, and these are given in the NCERT book. तुम्ही एनसीईआरटी बुक जर बघितला तर एनसीईआरटी बुकच्या द लिव्हिंग बर्ड या चॅप्टर मध्ये पहिलं पेज जे आहे त्या पहिल्या पेज वरती या 10 प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स दिलेल्या आहेत. ऍक्च्युअली मुवमेंट अँड लोकोमोशन ही जी प्रॉपर्टी आहे ही इथं दिलेली नाही, पण घ्यावी लागेल आपल्याला. मुवमेंट अँड लोकोमोशन is the important characteristic of living organism. This is given in the state board. स्टेट बोर्डच्या बुक मध्ये दिले, पण ह्या ज्या 9 प्रॉपर्टीज आहेत दोज आर गिव्हन इन एनसीईआरटी बुक अँड दे आर सेड टू बी युनिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. विच आर द युनिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स और विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट लिव्हिंग युनिक कॅरेक्टरिस्टिक. कोणती युनिक कॅरेक्टरिस्टिक नाही तर त्याच्यामध्ये मुवमेंट लोकोमोशन येईल, कारण एनसीईआरटी मध्ये दिलेली नाही ही कॅरेक्टरिस्टिक. स्टेट बोर्डला आहे, पण जर असेल विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट युनिक कॅरेक्टरिस्टिक आणि तिथं जर ऑप्शन असेल मुवमेंट अँड लोकोमोशन, दिस इज नॉट युनिक कॅरेक्टरिस्टिक अकॉर्डिंग टू एनसीईआरटी बुक. अजून एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये येतो, तो म्हणजे विच आर द डिफायनिंग प्रॉपर्टीज अँड विच आर नॉट द डिफायनिंग प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. डिफायनिंग प्रॉपर्टीज मीन्स व्हॉट? द प्रॉपर्टीज which do not having any exception. ज्या प्रॉपर्टीला कोणतंही एक्सेप्शन नाही, जो अपवाद नाही, अशा प्रॉपर्टीज म्हणजे डिफायनिंग प्रॉपर्टीज. अँड द प्रॉपर्टीज विच आर विथ एक्सेप्शन आर सेड टू बी नॉट डिफायनिंग प्रॉपर्टीज. 2 प्रॉपर्टीज नॉट डिफायनिंग प्रॉपर्टीज आहेत आणि 3 प्रॉपर्टीज ह्या डिफायनिंग प्रॉपर्टीज आहेत, विच आर गिव्हन इन एनसीईआरटी बुक. ग्रोथ अँड रिप्रोडक्शन, these आर not defining properties. These are not defining properties. या 2 defining properties नाहीत. Means it has certain exception. या प्रॉपर्टीजला काही एक्सेप्शन आहे. It has exception. या प्रॉपर्टीजला एक्सेप्शन आहे. So these are not defining properties. But ability to sense environment, mount a suitable response, togetherly known as a consciousness. Then the metabolism, and the third, cellular organization. These 3 are the defining properties of living organisms. या 3 ज्या आहेत ह्या मात्र डिफायनिंग प्रॉपर्टीज आहेत. These are defining properties of living organisms. या 3 डिफायनिंग प्रॉपर्टीज आहेत. कोणत्या? कॉन्शियसनेस, मेटाबॉलिझम, सेल्युलर ऑर्गनायझेशन आर डिफायनिंग प्रॉपर्टीज. बट ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर नॉट डिफायनिंग प्रॉपर्टीज. यांना डिफायनिंग प्रॉपर्टीज म्हणता येत नाही, कारण याला एक्सेप्शन आहेत, याला एक्सेप्शन नाहीत. विच आर द 10 प्रॉपर्टीज? सी वन्स अगेन, पुन्हा एकदा बघा कोणत्या 10 प्रॉपर्टीज आहेत. ग्रोथ, रिप्रोडक्शन, ॲबिलिटी टू सेन्स एन्व्हायरमेंट, माउंट ए सुटेबल रिस्पॉन्स, मेटाबॉलिझम, ॲबिलिटी टू सेल्फ रिप्लिकेट, सेल्फ ऑर्गनायझेशन, इमर्जन्स, सेल्युलर ऑर्गनायझेशन, मुवमेंट अँड लोकोमोशन अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड बुक. एनसीईआरटी बुक नुसार ह्या 9 प्रॉपर्टीज. All these 9 properties are unique properties. ह्या सर्व युनिक प्रॉपर्टीज आहेत. And which are not defining properties? Growth and reproduction. Which are defining properties of living organisms? Consciousness, metabolism, cellular organization. याच्यावरती क्वेश्चन असतो, which one of the following is a defining property of living organisms? किंवा which one of the following is not a defining property of the living organisms. त्यामुळं
हे आपल्याला लक्षात असायला पाहिजेत. हे कसं लक्षात ठेवायचं या 10 प्रॉपर्टीज? ग्राम स्क्वेअर असेट्स. ग्राम स्क्वेअर असेट्स. एच काय आहे? हालचाल, मुवमेंट, लोकोमोशन. ओके. सो these are the 10 different properties of the living organisms.